आई घरात म्हणे खूप झुरळ झाले सध्या. नाही काय काल रात्री खूप आवाज करत होती. आपल्याकडे ते एक औषध होतं ना ते काढून ठेवतो. आज संध्याकाळी ना जरा फवारणी करतो. तू म्हणतोय झुरळ झाले पण मला घरात कुठे दिसली नाही झुरळ. काय बोलतेस काय मल्हार झालेत ना झुरळ. जिथे माणसं असणार तिथे झुरळ तर येणारच ना. आणि ती तरी कुठे जाणार बिचारी. त्यांना पण राहायला जागा हवीच ना. पण मीरा कसा होता कालचा दिवस. छान होता. नाही म्हणजे असं वाटलं होतं की एवढ्याशा जागेत सगळं कसं मॅनेज होईल पण अगदी व्यवस्थित चाललंय सगळं. आणि क्लायंट्स पण येत आहेत दादा आणि जे क्लायंट्स येत आहेत ना ते अगदी खुश होऊन जात आहेत. पण आता असं वाटतंय की काम वाढेल आणि सगळं अगदी छान होईल. गुड गुड. आता असंच वाढतच राहणार काम बघ तू. बरं पुरे आता कौतुक पुरे. जास्त चर्चा नको नाहीतर दृष्ट लागायची. लागली तर लागली आणि औषध आहे ना आपल्याकडे. चला मी येतो. लेट झालं मला. बाय 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 बाय. सांभाळून जा. जिद्दीचा आहे माझा लेकरू. मीरूने एकदा एखादं काम मनावर घेतलं मनातून ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही पोरगी. कितीही संकट आहे हार तर मानतच नाही हो मुलगी. खरंच मीरू माझी मुलगी असल्याचा खूप अभिमान आहे मला. आणि स्वतःचा विचार करत नाही हा फक्त ती कधीच नाही. तर हेच बघ ना नवीन सलून सुरू केलंय तिथे आपल्या जितूलाही काम दिले तिने. नोकरीला ठेवलंय त्याला. म्हणजे स्वतःचं घर तर सांभाळतेच पण या घराचीही काळजी वाहते ती. घ्या 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 जास्त उडू नका. तुमचा जो घरातला जावई आहे ना त्याला काहीही येत नाही. त्याची नोकरी कधीही जाऊ शकते. शुभ बोल जरा. काय शुभ बोलायचंय. अतिविश्वास ठेवू नका त्याच्यावर. घ्या म्हणजे अजून 100 वर्ष तरी हा राहू आपल्या राशीला चिकटवून राहणार. बेबी चहा दे ग जरा. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. आई बाळा झाली का झोप. हो आता झोपूनच राहणारे आणखी दिवसभर की काही कामही करायचंय कष्ट करायचेत काही म्हणजे घरातच राहायचंय काय काय ठरवलंय काय का त्या सलोनला जाऊन नुसता असा हात लावून तरी यायचंय काय का घरात राहून काम चुकारपणा करायचंय. आई अगं किती किती बोलणार आहेस तू त्याला. आता जातोय ना तो नवीन कामावरती करणार आहे ना तो काम. आणि तुला काय तो असा काम चुकार वाटतो का ग. त्याला अजिबात कंटाळा नाहीये कामाचा. पण नेमका ना मला आजच कंटाळा आला. बेबी मी बोलले ना तुला नाही येत तुला कंटाळा कामाचा. मग असं का करतोयस तू. जा ना कामावर. नवीन जॉब सुरू झाला ना तुझा. अगं हो बेबी पण मी काय असा रोबोट आहे का असा म्हणजे मला काय थंबीम लागत नाही का. मी माणूस नाही का म्हणजे 4 दिवस काम केल्यानंतर एकाच दिवस आराम करू शकतो की मी पण ना. या पोटाचं काय करायचं. याला सतत खायला लागतं ते या पोटाचं काय करायचं. कष्ट करायचे नाही नुसतं घरात बसून खायचं. कसं रे कसं जमतंय मग कसं सुटणार नाही हे पोट. सासूबाई तुम्ही पोट सोडलं नाही तर सुटणार कसं. कांता सोड त्याला त्रास होतो. बोलले बोल बाजू घेऊन सोड त्याला. कुठे बाजू घ्यायची कोणाची बाजू घ्यायची कधीतरी विचार करा. स्वतः रिकाम टेकडे बसलाय तोही रिकाम टेकडा बसलाय. समजत नाही का तुम्हाला. हे अशी सवय लागते आणि माणूस घरात बसून खायला लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात राहायचं असेल ना तर पैसे कमवून घरात आणायचं. समजलं. घरात जे काम सांगू ते करायचंच. आणि जर हे सगळंही करायचं नसेल ना तर मग बोऱ्या बिस्तारा बांधायचा आणि घराच्या बाहेर पडायचा. आणि ही जी अशी बोटं करून सगळ्यांना दाखवत असते ना हाय माझी नेवऱ्या वगैरे तिलाही घ्यायचं आणि निघून जायचं. चहा पिऊन झालाय. गारच झालाय तसाही.
जाता होणार हो साथ मी देईन ग सोबती होईन वेचेन उन्हे पायातली सावली होऊन मन जाते कस्तुरी हो माझी कस्तुरी कुणा एका राजाचा हात धरणार राणी मी होणार हो राणी तू होणार राणी मी होणार दरवेळी सुख जसे माळला मोगरा विरघळी दुःख जसे साखर पाण्यात राजाच्या सोबतीने राणी सूर लावते उमलून हसू ये संसार गाण्यात हो ना भाळ करील तू सांभाळ अशा एका नभाचा मी हात धरणार राणी मी होणार हो राणी तू होणार राणी मी होणार ते बघ ते बघ ते बघ आली बघ माकडांची फौज सगळी हे नाचत नाचत आले का? हा? आले सगळे आले आता काय दिवसभर नुसता दंगा घालायला हुंदडायला मोकळे अहो नाही मला त्यांना चहा करून द्यायचा धरा जरा तुला काय पॅन्ट्रीला नेमलंय का ग त्यांनी हा नुसता सगळ्यांना चहा करून द्यायचा कॉफी करून द्यायची हेच काम राहिलंय का तुझं आणि घरातली कामं कधी करणारच मग काय तू मी सांगतो हे पार्लर आहे ना बंद करायला लागणार बघ त्याला लवकरच बंद होणार मी सांगतो बरोबर आहे तुमचं लवकरच बंद करावं लागणार आहे लागणारच कारण गिराहिकं वाढणार आहेत ना ती छोटी जागा पुरणार नाहीये मोठी जागा घ्यायला लागणार म्हणून हे तर बंद करावंच लागेल कळतात हा कळतात तुझी बोलणी कळतायत मला हा पण ही जी स्वप्न बघताय ना तुम्ही ही अजिबात सत्यात उतरणार नाहीत सत्यानाश होणार हे बंद होणार पार्लर मी सांगतो आपण स्वप्न बघत राहायची ती पूर्ण करायची की नाही ते वर बसला ना परमेश्वर तो ठरवेल काही उपयोग नाही या तुमच्या मेहनतीचा अरे लिहून देतो मी लिहून कळलं ना हे पार्लर आहे ना लवकरात लवकर बंद करायला लागणार तुम्हाला लिहून देतो लिहून ठीक आहे या लिहून देताय ना लिहून दे अहो इथे उभी राहा इथे उभी राहा हा गॉगल घाल जिथे नको रे अगं घाल ना प्लीज घाल हे बघ आता मी आहे ना एक रील शूट करणार आहे हा तू घाल तर घाल लवकर हे बघ आता मी चालू करतोय तुला माझ्यासोबत असं 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 करायचं ओके हे बघ हे बघ हे बघ बघ चालू करतो मी 1 2 3 स्टार्ट लाल लाल साली तुमची चालणार गाली माझ्या मीराताईच्या हाताची कमाल लय भारी दागिन्यांसाठी तुम्ही शोधू नका सोनार आमच्या सलून मध्ये येऊन म्हणा राणी मी होणार नाही कर ना असं राणी मी होणार सलून सुरू आहे ना हो हो ऑफकोर्स सुरू आहे या ना या तिथे पाणी हा पाणी चहा कॉफी वगैरे पाणी ठीक आहे या ना गोपी एप्रिल कुठे गेलेत काय झालंय इतका कुजलेला वास क्लायंट आलेत मी काय करू आता बघितलं का आजी आता तिच्या कस्टमर बायका आहेत ना त्या पाय आपटून वैतागून निघून जात पुन्हा कधीच येणार नाही तिच्या पार्लर मध्ये
हे तर आज पुरतं आहे मीरा. रोज अशा अडचणी आणेन ना की कंटाळून तूच हे सलून बंद केलं पाहिजेस. तुमच्यासाठी चहा आणि कॉफी सांगितलं, येते प्लीज. गोपी गोपी आलो. काय ग? ऐक, प्रॉब्लेम झालाय जरा. तू कसंही करून ना आपल्या क्लायंट्सना बिझी ठेव, ठीक आहे? प्रॉब्लेम काही मोठा झालाय का? नाही म्हणजे माझी काही मदत लागणार असेल तर? नाही नाही, मदत एवढीच की तू कसंही करून त्यांना फक्त बिझी ठेव, म्हणजे मला वेळ मिळेल. एक काम कर, हवं तर ना जी त्याची मदत घेते, काय तो काय रील वगैरे करतो ना, ते करत बसा. मी आलेच तोपर्यंत. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. जितेंद्र, आई काय झालंय? अगं काही आपण जे एप्रन आपल्या सलॉन मध्ये वापरतो ना, ते सगळे माहिती, त्यातला एकदम घाणेरडा वास येतोय कुजल्यासारखा काहीतरी अचानक. हो, तेच कळत नाहीये मला. काय मला आता कळतच नाहीये मी काय करू. मी काय म्हणते, क्लायंट आले असतील ना तुझे? हो, ते क्लायंट आलेत आणि गोपी कसं बसं त्यांना बिझी ठेवतोय. आई पण मी काय सांगू त्यांना? इतक्या वेळ कसं बसवून ठेवणार आहे मी? नाही, मी एक काम करते, मी त्यांना जाऊन खरं काय ते सांगून येते. अगं नको, असं नको करूया. हो, सांगितलं तर निघूनही जातील ना ते कदाचित. हो ना गं. मी त्यांना कसं काय सांगून एवढ्या वेळ बसवून ठेवू? मी आता काहीतरी बोलून आले, पण मी बरं एक 2 मिनिटं मला विचार करायला वेळ तर दे. तू एक काम करतेस का? तू बाहेर जाऊन घेऊन ये. चांगलंय. हा नाही आहे, बाहेर जाऊन आणि पण नाही, खूप वेळ जाईल. मी काहीतरी करायला हवं आपण. मी काही सुचतंय? आई काय, आपण एप्रिल इथेच बनवूया. इथे कसं बनवणार? मी सांगते, थांबा. अनिल कपूर. जितेंद्र, हा, आपल्याला एक झक्कास रील बनवायची. एंटरटेन करायचं. अरे ते सगळं आपण करणार रे. तू घे पटापट एक व्हिडिओ बनव. अरे बनव रे तू व्हिडिओ. मला ऍक्शन दे, चल पटकन. एक मिनिट फक्त. ऍक्शन. मॅम सॉरी, मीरा येते 2च मिनिटात. आजीला खुर्ची दे जा. किती गरम होतं, एकतर किती वेळ उभं राहायचं नाही का आजी? तुम्ही कशाला आलात या सलॉन मध्ये? आजूबाजूला किती छान छान सलॉन्स आहेत. अहो इथे काहीच फॅसिलिटीज नाहीयेत. पाहिलं का? साधा एसी सुद्धा नाहीये, बसायला नीट जागा नाहीये. वरती पाहिलं, पत्र्याचं सिलिंग आहे. बाई ग, अहो एंटरटेनमेंट साठी साधा टीव्ही सुद्धा नाहीये. बाकीच्या सलॉन मध्ये किती काय काय छान छान असतं माहितीये तुम्हाला. कशाला आलात तुम्ही इथे? अहो एवढंच नाही, इथे ना साधा वापरायचा ऍप्रन सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही तर ना दुसरी. मॅम, मॅम तुमचं हेअरकट होतं ना, या ना. आणि तुमचे नेल्स आहेत, या. या प्लीज या. आलेच. वैशी, हे कपडे कुठून आले? तू सगळे कपडे नाही बुडवलेस. मला नाही माहित कुठून आले. अरे वा, हा साडीपासून बनवलाय का? हो. वा, छान आहे, आवडला मला. म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. इतर सलून मध्ये ते नेहमीचेच ॲप्रॉन असतात, पण यामध्ये साडीवाला फील येतोय. जितू भाऊजी, आपण या ॲप्रॉन सोबत रील बनवूया. हो चालेल ना. जाऊ दे, चला घरी चला. वैशुबाईनी, अहो एप्रिल बघितलं का?
तुमच्यामुळेच तर सुचली ही आयडिया मला. आणि क्लायंट्स पण खूप खुश झाले आहेत. त्या म्हणत होत्या की एप्रन बरोबर रील करायची आहे त्यांना. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, हल्ली रील्स मध्ये खूप व्हायरल वगैरे होतात. मी असंच काही ना काही करत राहा वैशुवाईने, म्हणजे मलाही अशा नवीन नवीन आयडिया सुचत राहतील. प्रयत्न करायला बळ मिळेल मला. थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक ऍप्रन वरचा रापचिक रॅप. आमच्या मीराने केल्या साडीपासून तयार कमाल ऍप्रन. मीरा त्याच्या हेअरकटची वेगळीच कमाल. साडीपासून बनवला ऍप्रन धमाल. टाकाऊपासून टिकाऊ प्रोडक्टचे विकाऊ. टाकाऊपासून टिकाऊ प्रोडक्टचे विकाऊ. काय बघताय तुम्ही? व्हिडिओ आलास लगेच. तुला ना तुझ्या बायकोला न बघता एक क्षण नाही ना राहताय. आलास लगेच रील बघायला. कसली रील? काय बोलताय? एक मिनिट. तू अजून बघितलेलंच नाहीयेस, तुला माहितच नाहीये? अरे तुझी बायको मीरा रील स्टार झाली आहे. रील स्टार. काय? बघ नीट बघ. बोलून नाही करून दाखवू अशी हिची तरा. मराठी मुलगी ही मीरा. इतके दिवस काम करते, आपल्याला कधी सुचलं नाही, पण मीराला 2 मिनिटात सुचलंय. क्या बात आहे. मीरा पैज लावू शकते की मीराचं सॅलॉन आहे ना कोको सॅलॉन पेक्षा जास्त स्पीडने मोठं जाणार आहे ना. आपण बघत राहू. अरे मीरा काय करते? अरे पण तू तिचं कौतुक केलंस की नाही? अगं नाही, आता तर रील बघतो ना तुमच्या समोर. लगेच कॉल कर तिला. लगेच कॉल कर. अशा गोष्टींना लेट नसतो करायचा. ऍक्च्युली तसे आमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण थोडे कमीच झाले. इकडे इकडे म्हणजे आमच्या समोर बोलायचं, आम्हालाही बोलायचं. फोन लाव. अरे काय बळजबरी? ठीक आहे तुम्ही लग्न करा, मग तुम्हाला दाखवतो. स्पीकरवरती ठेवा. हो हा, केते की स्पीकर वरती ठेवतो. गोपी ऐक ना, आपले हे एप्रन असे कमी नाही ना वाटणार, म्हणजे अनप्रोफेशनल आणि असे? अगं मीरा, तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आणि असं काहीही होणार नाहीये. मीरा. हॅलो मीरा. अगं काय खातेस काय तू? या असल्या युनिक आयडिया येतात कुठं तुला? अगं मीरा काय कमाल एप्रिल बनवलेस तू. तुझी रील व्हायरल होतीये. खरंच छान आहे. चला आता बोलू द्या मला. बोलू द्या. काय बायको, कशी काय सुचली तुला ही आयडिया? मल्हारला आत्ता वैशुवहिनींबद्दल सांगितलं तर उगाच घरात वाद होतील. त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं. अरे ते मला तसंही काहीतरी नवीन ट्राय करायचंच होतं ना, म्हणून. पण नाही, म्हणजे मला एक कळत नाहीये, आपल्याकडे एप्रन असताना हे नवीन एप्रन बनवण्याची गरज का वाटली तुला? मी करते. मला ते क्लायंट आले जरा कामात आहे. मी करते तुला. बाय. मीरा. हॅलो गोपी, बाहेर ये आणि माझ्याशी बोल. बरं आलो. आलास? हा मल्हार बोल ना. हा मला सांग, काय झालंय? कशाबद्दल बोलतोयस? कशाबद्दल काय? एप्रन बद्दल विचारतोय मी. अरे ते नवीन एप्रन कशाला केले? म्हणजे आपल्याकडे होते ना एप्रन, मग नवीन करण्याची काय गरज पडली? मला खरं सांगा गोप्या, काय झालंय? अरे खरंच काही नाही झालंय मल्हार, मी सांगतोय ना तुला, खरंच काही नाही झालंय. तुझी कात्री वापरतोस ना, त्याची शपथ आहे तुला. मला सांग आता नेमकं काय झालंय? अरे मल्हार, वैशू वहिनी आहेत ना,
आपल्या सलून बद्दल उगाच काहीतरी निगेटिव्ह बोलत होते आणि ते पण कस्टमर समोर. तुला माहिती आहे ना त्यांचं. बाकी काही नाही झालंय अरे तसं. गोप्या एप्रनचं काय पण? अरे ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आपल्याकडे ऍप्रन होते पण ना त्यांना घाणेरडा वास येत होता, त्यामुळे ते वापरणं शक्यच नव्हतं ना. आणि मीराने तेवढ्यात नशीब आयडिया काढली आणि तिने स्वतःच्या साड्या पाडल्या आणि नवीन ऍप्रन शिवले. बाकी असं काही झालेलं नाहीये वेगळं. हे ना घरच्यांचं काम असणार आहे, सुधारणार नाही ती लोक. मीरा काय त्रास देते सांग ना मला यांना. पण नाही, तिला शांतपणे काम करूच देत नाही ती लोक. अरे राहा ना तुम्ही पण शांत, तिला पण शांतपणे काम करू द्या. मल्हार 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 ऐक ना, शांत हो. उगाच ना डोक्यात राग घालून घरच्यांशी भांडू नको प्लीज. बघ त्याने ना मीरालाच त्रास होईल. प्लीज प्लीज शांत हो, प्लीज शांत हो. बरोबर आहे, आपण शांत राहायचं. समोरचा कसाही बघू द्या, आपण शांत राहायचं. मल्हार मल्हार मीरासाठी शांत हो प्लीज. हा ठीक आहे, मी नाही भांडण करणार आहे घरी येऊन. गुड. ऐक ऐक मी जातो आता, चल बाय.